नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीमध्ये माझा वकील माझा परिवार या पॅनलनं दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शिवकुमार जाधव यांची निवड झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या या उजव्या बाजूला त्यांच्यासोबत ही संपूर्ण त्यांची जम्बो कार्यकारिणी जी निवडून आलेली आहे ती उपस्थित आहे. पहिल्यांदा आपण अध्यक्षांकडे जाऊया. शिवकुमार जाधव सर, आपलं अभिनंदन. तुम्ही सगळ्यांचा आधी परिचय करून द्या या नवीन जी तुमची कार्यकारिणी आहे जिल्हा वकील मंडळाची त्यांचा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवकुमार जाधव, लातूर जिल्हा वकील मंडळ 2026-27 या निवडणुकीत मी अध्यक्षपदी निवडून आलेलो आहे आणि उपाध्यक्ष म्हणून माझे सहकारी ॲडव्होकेट लहू चामे हे निवडून आलेले आहेत. तसेच सचिव म्हणून गुरुप्रसाद इरटे हे निवडून आलेले आहेत. तसंच ग्रंथालय सचिव म्हणून अमित आर्वीकर इकडे तसेच महिला उपाध्यक्ष मंजुश्री शिंदे या निवडून आलेले आहेत. तसेच सहसचिव म्हणून सिद्धेश्वर धायगुडे हे निवडून आलेले आहेत. तसेच कोषाध्यक्ष म्हणून नितीन राठोड हे निवडून आलेले आहेत. या सर्व कार्यकारिणीस लातूर जिल्हा वकील मंडळातले ज्येष्ठ वकील तसेच ज्युनियर मित्र या सगळ्यांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आणि मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिले. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आणि एवढा मताधिक्याने म्हणजे एवढा बदल घडवायचा हे लातूर मंडळाने वकील मंडळाने ठरवलेलं होतं. त्यामुळंच आमचा विजय निश्चित झालेला आहे. आणि यापुढे लातूर वकील मंडळाचा अध्यक्ष म्हणून ज्या काही प्रश्न आहेत लातूर वकील मंडळाचे ते प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. अध्यक्ष साहेब, काय सांगाल? अनेक प्रश्न आहेत, वकिलांचे प्रश्न आहेत. वकील हे समाजातील खूप महत्त्वपूर्ण घटक म्हणून वकील मंडळींकडे पाहिलं जातं, परंतु त्यांच्याही काही समस्या आहेत जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती. काय सांगाल? हल्ली आता आपण पाहतोय की लातूर जिल्हा वकील मंडळाची वकिलांची संख्या 2200च्या वर गेलेली आहे आणि सर्वांना बसण्याची व्यवस्था आज रोजी नाही आहे. ज्युनियर मित्रांना झाडाखाली उभा राहते, इतर ठिकाणी उभा राहते आणि त्यांना बसण्याची व्यवस्था, जेणेकरून पक्षकार येतात खेडोपाड्यातून, ते आलेले पक्षकारांनासुद्धा बसण्याची व्यवस्था नाही. आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे की ज्युनियर मित्रांना आसन व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावी. त्यासाठी आम्ही येणाऱ्या 1 वर्षात पूर्ण प्रयत्न करूत आणि आसन व्यवस्था उपलब्ध करून. अगदी बरोबर आहे. नूतन सचिव आपल्यासोबत आहेत. इरटेजी, काय सांगाल? काय नेमके प्रश्न आहेत वकिलांचे? कशा पद्धतीने येणाऱ्या वर्षभरात त्याची सोडवणूक तुम्ही करणार आहात? लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये अनेक अशा समस्या आहेत. त्यासोबतच वकील बांधव म्हणून जे आजकाल आपण पाहतोय की वकील सुरक्षिततेसाठी बरेचसे प्रयत्न, बऱ्याचशा अडचणी या महाराष्ट्र शासनाकडेही मांडलेल्या आहेत. त्याच अनुसरून आमच्या वकील मंडळातर्फे यावेळेस आमचा प्रयत्न असेल की संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारकडून एक ठराव मंजूर करून विधिमंडळात त्यांच्या सुरक्षेसाठी एक ठोस निर्णय घेण्यात यावा. त्या अनुषंगाने एक कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावा. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा वकील मंडळातील जे काही येणारे पक्षकार आहेत तसेच विधिज्ञ बांधव आहेत त्यांची आसन व्यवस्था असेल, लॉकरची सुविधा असेल, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल व त्याच अनुषंगाने स्वच्छतागृहांची व्यवस्था यासंबंधी या वर्षभरामध्ये काम करण्यासाठी आमचं संपूर्ण कार्यकारी मंडळ प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर आहे. काय सांगाल? तुम्ही एकमेव विरोधी, म्हणजे आता पॅनल विरोधी किंवा समर्थन असं नसतं, पण तुम्ही एकमेव सहसचिव हे वेगळ्या पॅनलचे निवडून आलेले आहात. तर येणाऱ्या काळात तुमचं सहकार्य कसं असणार आहे या पॅनलला आणि तुमचं कामकाज कसं असणार आहे? खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे वेगळं असं काही नाही. आम्ही एका परिवारातलेच आहोत आणि आमचे अध्यक्ष साहेब असतील, सचिव साहेब असेल, संपूर्ण टीम असेल, ही अतिशय कॉपरेट टीम आहे आणि वेगळं पॅनल वगैरे काही नाही. आम्ही निवडून जे आलो ते प्रत्येक वकिलाच्या मनातील आम्ही उमेदवार आहेत, त्या पद्धतीने आम्ही निवडून आलो आणि त्या दृष्टिकोनातून आता एक अजेंडा घेऊन आम्ही चालतोय किंवा चालण्याचा प्रयत्न करतोय. आता वकिलांच्या ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार जर केल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक महिन्याला असा एक उद्दिष्ट ठेवतोय की प्रत्येक महिन्याला एखादा गेस्ट लेक्चर बोलवून वकिलांच्या एखाद्या सब्जेक्टवरती तो लेक्चर देता येईल किंवा लेक्चर घेता येईल, ह्या पद्धतीचा आमचा एक प्रयत्न राहील. त्याचबरोबर वकील एक व्हाईट कॉलर पर्सन आहेत आणि मानसिक ताण, प्रचंड मानसिक ताणतणाव वकिलांना असतो आणि त्या मानसिक ताणतणावातून क्रीडा क्षेत्राकडून आम्ही फार दूर असतो. त्या दृष्टिकोनातून एक जिल्हास्तरीय असेल किंवा चांगल्या पद्धतीनं आम्ही एक IPLच्या धर्तीवरती
APL म्हणजे ॲडव्होकेट प्रीमियर लीग ह्या पद्धतीनं ज्या मागच्या काळामध्ये झालेल्या मॅचेस वगैरे असतील त्या मॅचेस वगैरे अशा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याच पद्धतीनं प्रयत्न करणार आहेत. अशा पद्धतीच्या आमच्या बैठकीमध्ये चर्चाही होत आहेत. त्या दृष्टिकोनातून आमचा उद्देश राहील पुढे. क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यायचं असं सांगतायत. महिला प्रतिनिधीमधून तुम्ही आलेले आहात मॅडम, काय प्रश्न आहेत महिलांचे, वकील महिलांचे, आणि येणाऱ्या काळात कशी सोडवणूक असणार आहे? महिला वकील मंडळाचे भरपूर प्रश्न आहेत, जसे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, तो मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आणि जो काही लॉकरचा प्रश्न आहे ज्याच्यामुळं त्यांची सिक्युरिटी वाढेल किंवा वस्तूंची त्यांच्या सिक्युरिटी वाढेल, तो पण मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. शिवाय जे पक्षकार आहेत, महिला पक्षकार येतील, त्यांच्यासाठी बसण्याची, स्वच्छतेची आणि आरामाची थोडीशी सोय करण्याचा प्रयत्न करेन. हे आहेत लातूर जिल्हा वकील मंडळाचे नूतन पदाधिकारी ॲडव्होकेट शिवकुमार जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम. येणाऱ्या काळात खूप मोठा कायापालट करणार आहे. वकिलांची प्रश्न सोडवणूक, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक यांना करायची आहे. त्याचबरोबर वेगळं काहीतरी करण्याचा मानस या नूतन लातूर जिल्हा वकील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.